बोलायचं नाही का पुढे? समाधुती शौच मद्रोह नातिमानिता बोलायचं नाही पुढे. भवन्ति संपदं दैवीं मभिजातस्य भारतम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. तेज क्षमा दुःखी शौच मद्रोह नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं मभिजातस्य भारत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील क्रमांकाने 3रा असा श्लोक या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. खरं तर हा श्लोक काही निवडलेला नाही, हा माझ्या वाटेला आलेले काही दैवी संपत्तीचे 4 गुण आहेत. त्या गुणापैकी धृती, शौच, मद्रोह आणि नातिमानिता असे 4 प्रकारचे गुण माझ्या वाट्याला आलेले आहेत. या साऱ्या दैवी संपत्तीवरती काही विचार करण्यापूर्वी एक पार्श्वभूमी म्हणून आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत ते म्हणजे आपल्या संस्कृतीचा विचार करण्याकरता, बालमनावरती परिणाम होण्याकरता आपण या ठिकाणी दरवर्षी बाल संस्कार शिबिराचं आयोजन करत असतो. पाहायला गेलं तर या ठिकाणी माझ्या समोर बसलेल्या मुलांपैकी पहिल्या शिबिरापासून आतापर्यंत शिबिरापर्यंत यातले बहुतांश जुने विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत. आपण या ठिकाणी हे शिबिर कशा करता करतोय, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, त्याचा मुख्य उद्देश काय, हा उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी आपण या ठिकाणी हे बाल संस्कार शिबिराचं आयोजन करत असतो. खरं तर पाहायला गेलं तर या जगाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलं तर सध्याची असणारी जी काही चालू पिढी आणि त्या पिढीवरती झालेला जो काय परकीय असणाऱ्या संस्कृतीचं आक्रमण, त्या आक्रमणामुळे आपली असणारी जी काही संस्कृती बिघडली, ती बिघडलेली संस्कृती मुलांना समजवली, मुलांना कळावी, या दृष्टिकोनातून हे बाल संस्कार शिबिराचं आयोजन आहे. साधारण दृष्टिकोनातून तुम्ही जर पाहायला गेलं तर रोजच्या नित्य परिचयाच्या असणाऱ्या गोष्टी देखील आपल्या हातातून चालल्या तरी आपल्याला कळेल नाही. कळत कसं कळेना? संस्कृती सोडून द्या, वेशभूषा सोडून द्या, खानपान सोडून द्या, राहणसहान सोडून द्या, परंतु आपली असणारी भाषा, त्या भाषेवरती या परक्यांचं आक्रमण झाल्याशिवाय. म्हणून बघा, आपला काही बाकीच्या भाषांना विरोध नाही, पण पाहायचं जर झालं तर बहुतांश आम्ही सकाळी शिकवताना पाहिलं, जी मुलं इंग्लिश मिडियमला आहे त्या मुलांना मराठी वाचता येत नाही, ही मोठी खेदाची बाब. म्हणून बघा, मराठीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना ते रोज नित्यातलं आपलं चाललंय, परंतु नित्यातलं चाललं असून देखील ज्याप्रमाणे समुद्राच्या किनाऱ्यावरती उभं राहिल्याच्या नंतर लाट येते आणि लाट आल्याच्या नंतर आपल्याला माहिती असतं आपण ज्या ठिकाणी उभं राहिलोय त्या ठिकाणी लाट आल्याच्या नंतर आपल्या पायाखालची वाळू निसटून चाललेली हे आपल्याला जाणवतं, तरी देखील आपण सावध होत नाही. होतो सावध नाही होत. आपल्याला कळतं की लाटेमधून त्या ठिकाणी काय चालले, आपल्या पायाखालची असणारी ही वाळू हळूहळू हळूहळू निसटत चाललेली दिसते. नित्य परिचयाच्या असणारे आपल्या पायाखालून वाळू निघून चाललेले आपल्याला कळते, पण त्याबद्दल आपण सावधान होत नाही. तसं आपली संस्कृती आहे, आपली भाषा आहे, या भाषेच्या बाबतीमध्ये विचार करत असताना इंग्लिश मिडियमला अवश्य पोरं घाला, पण मराठीचं शिक्षण घरी दिलं पाहिजे. अरे जे तत्वज्ञान साधू संत महात्म्यांनी एवढं अवघडातलं अवघड असणारं तत्वज्ञान
मराठी भाषेत कशामुळे सांगितलं? का सांगितलं? अरे ज्ञानोबारांनी तर छातीला हात लावून सांगितला, माझ्या मराठीचा बोल कौतुक आहे ते अमृताही पहिलं. तुम्ही म्हणजे ज्ञानोबारांना मराठी बाकीच्या भाषा येत नसतील म्हणून मराठीत सांगितलं, याच्याकरता मराठीमध्ये नाही सांगितलं. ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये विचार करताना सांगितले 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषा ज्ञानोबारांना येत होत्या, मग ज्ञानोबारांनी मराठीच का निवडली? कारण आपल्या भाषेचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे म्हणून ज्ञानोबारांनी मराठी भाषा ज्ञानेश्वरी. दुसरं जर सांगायचे दृष्टिकोन असेल तर म्हणजे बाकीचे जे काही ग्रंथ आहेत ते बाकीचे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहेत. ज्ञानोबारांचं जर तुम्हाला संस्कृत पाहायचं असेल तर अमृतानुभवाचे तुम्ही काही श्लोक पहा, त्याच्या असणाऱ्या ओव्या पहा. त्या ओव्यामध्ये ज्ञानोबारांनी जे काही संस्कृत लिहिलेले ते संस्कृत चांगले असणाऱ्या लोकांना समजण्याच्या बाजूची असणारी गोष्ट आहे, पण सर्वसामान्यांना हे तत्वज्ञान कळण्याकरता आणि महत्वाचे दृष्टिकोन म्हणजे आपल्या असणाऱ्या भाषेविषयी ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं, आदरभाव होता, याच्याकरता ज्ञानोबारांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. मी एवढं ओळख करण्याचं कारण काय? आपल्या हातामधून आपल्या देखत आपल्या गोष्टीचा ऱ्हास व्हायला लागला. काय झालं? ऱ्हास व्हायला लागला. बघा पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पहा, लोक बोलताना म्हणतात की टीव्ही पाहून लोक बिघडली. काय म्हणतात बोलताना? टीव्ही पाहून लोक बिघडली. टीव्ही पाहून लोक नाही बिघडली, लोक बिघडली म्हणून टीव्ही बिघडली. तुम्ही म्हणा कसं काय म्हणता महाराज असं? पूर्वीच्या काळामध्ये नऊवारी साडीमध्ये स्त्रिया नऊवारी साडी घालायच्या, तर जुन्या पिक्चर मध्ये तुम्हाला असली कपडे घातलेली स्त्रिया दिसतात का नऊवारी साडी घातलेली दिसतात? पिक्चर पाहिले का जुने? जुन्या पिक्चर मध्ये नऊवारी साडी घातलेली स्त्री चोपून चापून अगदी व्यवस्थितरित्या अंग प्रदर्शन न करता टीव्ही मध्ये ती स्त्री दाखवली जायची. का? तर बाहेर त्या ठिकाणी नऊवारी साडीमध्ये स्त्री होती म्हणून तेवढ्यात असणाऱ्या 8 तासाची स्त्री कुठं दाखवली? टीव्हीत दाखवली. तेवढा शृंगार करणारी स्त्री कुठं दाखवली? टीव्हीत दाखवली. पण बाहेर जसं बिघडायला लागलं तसं टीव्ही मध्ये जास्तच बिघडायला लागलं, म्हणून टीव्हीला दोष देऊ नका, दोष आपल्याला देतात. म्हणून संस्कृती बिघडण्याचं काम जर कोण करत असेल तर आपण बिघडण्याचं काम केलंय. बहुतांशी बाकीच्या धर्मामध्ये तुम्ही पहा, ते सांगून ऐकून पांचट लोक झाले. त्याविषयी अंतःकरणामध्ये काही वाटत नाही, त्याचा परिणामही होत नाही. परंतु बाकीच्या धर्मामध्ये या सर्व गोष्टीविषयी लोक जागरूक आहेत म्हणा. म्हणून बघा तुम्हाला सांगतो, ख्रिश्चन धर्मामध्ये ते आपल्या देवाविषयी किती जागरूक आहेत याच्याकरता जर तुम्हाला सांगायचा दृष्टिकोन झाला तर हे ख्रिश्चन धर्मातले लोक त्यांची मुलं झोपी गेल्याच्या नंतर त्या मुलांच्या उशाला मोठमोठाने खेळणे आणून ठेवतात, काही त्यांच्या आवडीचे पदार्थ आणून ठेवतात आणि सकाळी उठल्याबरोबर ती मुलगा उठल्याच्या नंतर पाहतं, आई ते कुणी आणून ठेवलंय? ते म्हणते रात्री देव आले होते, आपले गॉड आले होते आणि त्या देवाने तुझ्याकरता आणून ठेवलंय. म्हणजे लहानपणापासूनच जी आपल्याला आवडती वस्तू एखादा गोष्ट देत असेल तर त्याच्यावरती आपलं प्रेम जडतं. तसं बाकीच्या संस्कृतीमध्ये ती लोक सांगतात की देवाने आणून दिले म्हणून त्यांच्या देवाविषयी लहान मुलांच्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होतं. आपलं तसं नाही. आपल्या देवाच्या मंदिरात जा, नको जाऊ. उलट असे आपण जर अनायासे एखाद्याला प्रयत्न करून सांगितलं गळ्यात माळ घाल, त्याचा बाप म्हणतो नको घालू. तुझं जर मन फिरलं तर, अरे मन फिरलं काय? तू काय खटकाच्या घरात जन्माला आलाय काय? मन फिरूनच द्यायचं नाही. लहानपणापासून जर मुलांना घरामध्ये संस्कार लावले ते संस्कार त्यांच्या जन्माला उपयोगात येतात. म्हणून बघा, नेहमी उदाहरणाखातर आपल्याला पाहायचं असेल तर शाळेची जर वेळ पाहिली तर आमच्या काळामध्ये शाळेची वेळ होती 10 ते 5. किती वेळ होती? 10 ते 5. मग साधारणतः किती तास झाले? 7 तास झाले ना. 7 तास 24 तासामधून 7 गेले, किती राहिले खाली? सांगा किती राहिले? 24 मधून 7 गेले. हा 17 का 18 सांगा नाही. हा बरं 18 17 जर 19 20 का फरक आहे, जाऊन द्यायचा. तेवढ्या वेळामध्ये
7 तासामध्ये शिक्षकाच्या समोर बसणारा जो विद्यार्थी आहे, ते दिवसभर शिक्षकाने शिकवलेल्या राहिलेल्या वेळामध्ये त्या मुलाने मनन करायचं असतं. स्वाध्याय आणि मनन या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याकडे. तसं 15 आणि 17, 18 दिवसाचं शिबिर घेऊन तुम्ही साधू होणार नाही. तुमचे एकदमच काही मेमरी काढून दुसरी मेमरी टाकली जाणार नाही. पण ज्याप्रमाणे तास 2 तास मोबाईल चार्जिंग लावल्याच्या नंतर कितीपर्यंत टिकतो, दिवसभर टिकतो, तसं हे 17-18 दिवसाचं शिबिर घेण्याचं कारण हेच आहे की 17-18 दिवसामध्ये आपण जे काही पुंजी गोळा केली, जे असणाऱ्या धर्माचं शिक्षण घेतलेले, असणारी जी काही संस्कृती, ती संस्कृती शिकलोय ना, ते वर्षभर मनन चिंतन करून आपल्या जीवनामध्ये बदल करून घेण्याकरता शिबिर. या दृष्टिकोनातून आपण काय करतो, बाल संस्कार शिबिराकरता आम्ही या ठिकाणी सर्वजण गावकरी मंडळी असतील, सर्व पंचक्रोशीतली मंडळी असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून हे घेण्याचं कारण आहे. काही कारण, दुसरं कारण नाही. काही लोकांचा असा समज असतो की यांना कार्यक्रम नाही म्हणून पोरं घेऊन बसतात. असं नाही. पोरांच्या मनावरती संस्कार व्हावे या दृष्टिकोनातून हा असणारा एवढा मोठा अट्टास आहे. आणि दुसरी गोष्ट अशी असते की बाल मनावरती जर झालेला परिणाम आहे, तो परिणाम अन्य असणाऱ्या वयामध्ये होऊ शकत नाही. म्हणून प्रसिद्ध उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असतील तर भक्तांपैकी ध्रुव महाराजांच्या चरित्रामध्ये जर आपण पाहायला गेलो तर ध्रुव महाराजांच्या चरित्रामध्ये ध्रुव महाराजांच्या वयाची मर्यादा सांगितली 5 वर्षाची. किती वर्षाचे ध्रुव महाराज होते? 5 वर्षाचे ध्रुव महाराज होते. आणि 5व्यात असणाऱ्या वर्षी ध्रुव महाराजांना परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता अंतःकरणामध्ये धैर्य निर्माण केलं आणि अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीविषयी इच्छा निर्माण झाली. आणि इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर ध्रुव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून, म्हणून निम्यार्ध्यामध्ये झालेला ड्रायव्हर काय उपयोगाचा नाही. म्हणून पहिल्यापासूनच त्याने त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि पहिल्यापासून तो गोष्टी शिकला की तो शेवटी त्याच्यामध्ये पारंगत होत असतो. 50-55 वर्षाचा झाला आणि त्याला 2 खारकाची खोबऱ्याची काय केली, पोती आणली आणि म्हणजे हो पहिलं होईल का? होईल का? नाही होणार. 10वीचं वर्ष पारा ऑक्टोबर नोव्हेंबर सुरू झालं आणि म्हणजे आता 10वीचा अभ्यास होईल का तो पास? नाही होणार. उलट शाळेमध्ये ती गेल्याच्या नंतर बाकीच्या पोरांना बिघडवल्याशिवाय राहणार. म्हणून बाल वयावरती परिणाम होण्याकरता या संस्कार शिबिराचं आयोजन आहे. आणि यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता जे काही दैवी संपत्ती सांगितली, दैवी संपत्ती शब्दाचा अर्थ असा केलेला आहे, देवापर्यंत जाण्याकरता जे गुण लागतात ते गुण आत्मसात करणं, त्याला दैवी संपत्ती म्हणतात. म्हणून बघा गीता दर्पण मध्ये याची व्याख्या आहे. आज दिवसभर गीतेवरती जेवढे म्हणून काही टीका होत्या तेवढ्या साऱ्या पाहिजे. गीता दर्पणामध्ये असं सांगितलं त्यांनी की देवापर्यंत जाण्याकरता जे गुण आत्मसात करायला पाहिजे ते गुण म्हणजे दैवी संपत्ती सांगितली. काय त्याच्यामध्ये दैवी शब्द आलाय म्हणजे ते देवाचे गुण नाही सांगितले, देवाचे गुण वेगळे सांगितलेले. देवाचे गुण ते असणारे ते भिन्न आहेत, पण देवापर्यंत प्राप्त करून देणारे जे काही गुण आहेत त्याला दैवी संपत्तीचे गुण म्हणतात. आता खरं तर पाहायला गेलं तर माझं प्रवचन होतं शेवटी. आजचे जे काही धृती, शौच, द्रोह आणि नाती मान्यता हे जे 4 दैवी संपत्तीचे गुण सांगितले ते 3 श्लोकामध्ये शेवटचे 4 गुण आहेत. म्हणजे 26 गुणांपैकी शेवटचे 4 गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत. खरं तर आजपासून पहिला तर या ठिकाणी सुरुवात झाली ती म्हणजे अहिंसा, अभयसत्व संशोधन. अभय शब्दापासून या ठिकाणी काय झाली, दैवी संपत्तीची सुरुवात. आता या दैवी संपत्तीचा विचार करत असताना तर सुरुवातीलाच या ठिकाणी आमच्या चर्चेमध्ये असा विषय आला की लहान मुलं, या लहान मुलांना ही दैवी संपत्ती कळणार नाही. पण माझं असं मत होतं आणि काकाही मला बोलले, आमच्या अशा विचार विनिमय झाला की खोमने महाराज म्हणले की एवढी मोठी असणारी अवघड गोष्ट म्हणजे दैवी संपत्ती ही लहान मुलांना कळणार नाही. पण काकांनी मला फोन केल्याच्या नंतर काकांना मी असं म्हटलं, काका लहान मुलांना आता नका का कळेना, पण कधीतरी त्यांना कानावरती पडल्याच्या नंतर कळेल की बाबा हे कधीतरी आम्ही ऐकलं होतं.
दुसरी गोष्ट, सध्याच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर कॉपी करून पास होणारे फार झाले. काय झाले? कॉपी करून पास होणारे फार झाले. आणि कॉपी करून पास झाल्याच्या नंतर त्याची फळं काय भोगावी लागतात याच्या अनेक ठिकाणी उदाहरणं आपण पाहिलेली दिसत आहेत. म्हणून आपण एक प्रसिद्ध उदाहरण पाहतो की खरीच त्या ठिकाणी असणारी तुमची पात्रता काय आहे ती पात्रता तपासली पाहिजे. आणि पात्रता नसताना देखील त्या अधिकारावरती व्यक्ती जर बसला तर काय गती होती तुकोबाराने सांगितलं, श्वान शरगी वैशी. पात्रता त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून बघा, एखादा मुलगा आहे आणि त्याची डॉक्टर होण्याची पात्रता नाही खरी, पण त्याने शिक्षकाला काय केले, काही 5-25 लाख रुपये त्याला त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि डॉक्टरकीचं सर्टिफिकेट घेतलं. काय केलं? डॉक्टर झाला म्हणून त्याने काय घेतली, डिग्री घेतली. परंतु कालांतराने असा प्रसंग घडला, ज्या डॉक्टरने 25 लाख रुपये घेऊन त्याला डॉक्टर झाल्याची डिग्री प्राप्त करून दिली, त्याचीच मुलगी त्या ठिकाणी बाळपणा करता त्याच्या दवाखान्यात गेली. आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर खरं तर त्याची पात्रता नव्हती, तो डॉक्टर नव्हता, डॉक्टर होण्याची पात्रता नव्हती, तेवढी बुद्धी त्याची नव्हती. पण बुद्धी नसताना देखील पैसे देऊन त्याने ती पात्रता प्राप्त करून घेतली. त्याचा परिणाम असा झाला, त्याची मुलगी तिथे गेल्याच्या नंतर त्याला ज्ञानच नाही तर तो तिचं ऑपरेशन काय करणार आहे. म्हणून शेवटी त्या असणाऱ्या शिक्षकाला पैसे देऊन त्याला त्या पात्रतेवरती बसवल्याच्या कारणानं त्याला ज्ञान नसल्यामुळे स्वतःच्या मुलीला त्या बाळपणामध्ये गमावं लागलं. आणि गमावल्याच्या नंतर त्या डॉक्टर असणाऱ्या त्या शिक्षकाला कळालं की अरे, याची पात्रता नसताना मी पैसे घेऊन याला डिग्री प्राप्त केली, त्याचा परिणाम माझ्या मुलीचा काय, असे अनेक जणांचे प्राण काय झाले, निघून. मी दृष्टांत कशा करता सांगितलं. परमार्थात देखील तसं झाले सध्याच्या काळात. परमार्थाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना ज्याची पात्रता नाही तो देखील या ठिकाणी गादीवरती उभा राहण्याचं साहस करतो, याचं नवल मला वाटतं. कोणत्या गुरुकडे ग्रहण केलं नाही, गुरुकडे काही 4 अक्षरे शिकले नाहीत, बोलता येते म्हणून त्या ठिकाणी त्या गादीवरती उभा राहता. समाज बोलवतो, समाजाचा दृष्टिकोन वाईट नाही, समाज वाईट नाही म्हणजे समाजाचा त्याच्यामध्ये दोष काय नाही. आता या ठिकाणी एखादा आलानी वक्ता बोलायला लागला, वक्ता बोलायला त्याच्यानंतर समाज विचारतो की तुम्ही कोणत्या संस्थेत शिकले, नाही तुम्ही कोणत्या गुरुकडे शिकले, हे काही विचारलं जात नाही. बोलतोय पोपटासारखं म्हणून गादी बसवलं जातं. पण सध्याच्या काळामध्ये याचं स्तोम माजले. काय झाले? स्तोम माजले. सध्याच्या काळामध्ये जर विचार करायला गेलं तर गीतेची संहिता माहित नाही, कोणता श्लोक पाठ नाही. साधं जर विचार करायला गेलो तुम्ही, अरे जे भजनांचे श्लोक पाठ आहेत ते कीर्तनकाराच्या गादीवरती कंबर बांधून समाजाला सांगण्याकरता उभा राहतो, त्याचा तो श्लोक पाठ नसावा. त्याच्यापेक्षा शोकांतिका कोण, शोकांतिका यापैकी. म्हणून आपली पात्रता तपासण्याकरता खरं तर आता तर या काळामध्ये जर पाहायला गेलं, ज्या गावामध्ये कीर्तनाला आपल्याला बोलवलं जाईल त्या गावकऱ्यांनी सांगितलं पाहिजे, महाराज तुम्ही ज्या अभंगावरती कीर्तन करणार आहे त्या अभंगावर कीर्तन करू नका, आम्ही सांगणार आहे त्या अभंगावर कीर्तन करा. खरी त्याची पात्रता ओळखली. पात्रता नसताना त्या अधिकारावरती एखादा व्यक्ती जर बसला त्याचा परिणाम काय होतो याची अनेक उदाहरणं आपल्या पुढे आहेत. म्हणून सध्याच्या काळामध्ये मार्गदर्शन करणारे बहुत झाले, पण त्याचा परिणाम समाजावरती काय होतो, वक्ते भरपूर झाले पण समाजावर परिणाम काय होतोय, नाही होत. का परिणाम होत नाही त्याचं कारण असे, त्या वक्त्याने काही साधना केली, गुरुच्या असणाऱ्या मुखामधून काय ऐकलंय, याचं फार बारीक चिंतन करण्याकरता हा असणारा सर्व मुद्दा आहे. म्हणून बघा, पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी गुरुग्रही जाऊन शिकण्याकरता सांगितले त्यांनी देखील ते नियम मोडले नाही मोडले. म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदीक्षन्ते ज्ञानिनस तत्वदर्शना. कोणी सांगितलंय? परमात्म्याने श्लोक सांगितला. काय सांगितला? गुरुच्या घरी जा आणि गुरुच्या घरी गेल्याच्या नंतर तिथं सेवा करा आणि सेवा केल्याच्या नंतर काय करा, प्रश्न विचारा. म्हणजे काय सांगितलं देवाने? गुरुची पहिला काय केलं पाहिजे जीवनामध्ये, गुरु केला पाहिजे. पाहायला गेलं तर या जगताच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर परमात्म्याच्या बाबतीमध्ये विचार करताना परमात्म्याचे वर्णन काय केले? कृष्ण म्हणजे जगत. या जगताचा गुरु जर कोण असेल तर कोण आहे? साक्षात कृष्ण परमात्मा आहे.
मग म्हणले डॉक्टर काय, डॉक्टर तर शिकायला जात असतो काय, जात असतो का? नाही जात. गुरुजी काय एखाद्या असणाऱ्या गुरुजीला शिकत नसतो. मग हा गुरु जर असणारा परमात्मा स्वतः आहे, पण परमात्म्याने तो नियम मोडला नाही. का मोडला नाही? पाठीमागून येणाऱ्या लोकांनी तो नियम मोडू नये म्हणून परमात्म्याने तो नियम मोडला नाही. वर्ष 6 महिने का होईना परमात्मा संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी सेवा केली, ते ज्ञान प्राप्त करून घेतलं. अरे येण्याची वेद पडून केला शहाणा, यानेच काय केलं, वेदाला शिकवलं. आणि तेच वेद कोणाच्या, संदीपान ऋषीच्या मुखामधून कोण शिकले? परमात्मा शिकले. त्याचा अर्थ असा होतो, ज्याने जगाला मार्गदर्शन करायचंय त्याने पहिल्यांदा अंतःकरणामध्ये, जीवनामध्ये गुरुच्या घरी जाऊन ते शिकलं पाहिजे आणि आपली पात्रता तपासली पाहिजे. दुसरी गोष्ट तर पाहायला गेलं तर परमात्म्याच्या बाबतीमध्ये तोच विचार आहे, तोच ज्ञानोबारांच्या बाबतीमध्येही विचार आहे. ज्ञानोबारांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ महाराजांनी एक दिवशी ज्ञानोबारांनी सांगितलं की आपल्याला श्रुतिपत्र आणायचा करण्याकरता पैठणला जायचंय. अरे निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं आपल्याला कशा करता आणायचं श्रुतिपत्र? आपण असतात कोण आहे? देव आहे. आणि देव असल्या कारणाने आपल्याला काही कोणाचं बंधन नाही. परंतु ज्ञानोबारांनी सांगितलं की विशेष आचरावे लागे संती. विशेष आचरण कोणाला करावं लागतं? संत महात्म्यांना करावं लागतं. यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवेत रोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तनुवत. एक वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवी. आणि तेच असणार बाकीचे लोक अनुष्ठान करतात. म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन करणारा जो कोण आहे त्या मार्गदर्शन करणाऱ्याने पहिली आपली पात्रता तपासली पाहिजे. आपण उपदेशालागी पात्र झाला. काही टाकामध्ये संत चिन्ह म्हटले नाही, काय नाही, काही नाही, आणि उपदेशालागी पात्र झाला. अरे पूर्वीच्या काळामध्ये संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर पहिली 108 पारायणे त्याच्याकडून करून घेईल ज्ञानेश्वरी. आणि 108 पारायणे ज्ञानेश्वरीची केल्याच्या नंतर मग तो काय करायचे, संस्थेमध्ये अभ्यास करायचा. आणि अभ्यास केल्याच्या नंतर भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन ज्ञानेश्वरी गाता याचं चिंतन करून मग नंतर काय करायची, प्रवचन कीर्तन करता समाजामध्ये यायची. आधी प्रवचन कीर्तन करायला सुरुवात करतात आणि मग आळंदी काय उलट जात. हा सगळा जो विचार आहे सध्याच्या काळामध्ये तुम्ही जे काही उपदेश करण्याकरता समाजामध्ये उभे राहताय ना, ते समाजाचं कल्याण होण्याकरता नाही, स्वतःचं कल्याण होण्याकरता त्या ठिकाणी या गादीवरती उभा राहताय. आणि उभं राहून आपला वरवा कुठेतरी सुरू व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी या माध्यमातून पडलेले. म्हणून या ठिकाणी आपण जो उपक्रम राबवला हे कशा करता राबवलाय? आपली पात्रता तपासण्याकरता राबवला. ही जी असणारी जी काही दैवी संपत्ती, ह्या दैवी संपत्तीपैकी जे काही 26 गुण सांगितलेले, त्या 26 गुणाचा विचार करत असताना परमात्म्याने अर्जुनाला या दैवी संपत्तीचे काय केले? 26 गुण या ठिकाणी सांगितलेले. त्यापैकी 4 गुणांचा विचार आपल्याला करायचा आहे. खरं तर पाहिलं गेलं तर आजची सेवा म्हणजे नवनाथ महाराज कोंबडीची होती. आणि माझी फार शेवटी उपांत्य दिवशी म्हणजे एकदम शेवटी ज्या दिवशी शेवट आहे त्या दिवशी त्या ठिकाणी प्रवचन होतं. मी असा विचार केला निवांत अजून आपण मंत्रण चिंतन करू आणि शेवटी सांगूया. पण काकाने काल सांगितलं कोंबडी महाराज येणार नाही, तुम्ही त्याकरता प्रवचन करा. म्हणून काकांनी आज्ञा केली आणि या ठिकाणी सेवेकरता मी प्रवृत्त झालेलो आहे. या 26 गुणांपैकी 4 गुणांचा आपल्याला काय करायचा आहे? विचार करायचा आहे. पहिलं तर पाहायला गेलं तर मानवी जीवनाचा जर आपण विचार केला तर मानवी जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद प्राप्त व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. एवढंच काय, जीवनाचा प्रत्येक क्षण ना क्षण आपला आनंदामध्ये जावा अशी अपेक्षा आपली आहे. एवढंच नाही, प्रत्येक क्षणाचा सोहळा व्हावा ही आपल्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे. आणि हीच अपेक्षा धारण करून मनुष्य जीवनामध्ये काय करत असतो? खटाटोप करत असतो. आता काही मुलं असतात शिकायला सुरुवात झाल्याच्या नंतर घरचे सांगतात की बाबा तुला जर प्रत्येक आनंदाचा क्षण जर साजरा करायचा असेल तर शाळा चांगली शिक. शाळा चांगली शिकली तर तुला नोकरी चांगली लागेल. आणि नोकरी चांगली लागली तर त्यातून पैसा उपलब्ध होईल. आणि पैसा उपलब्ध झाल्याच्या नंतर जी पैसा असणार सुख आहे ज्या माध्यमातून निर्माण होतं ते माध्यम पैशाच्या स्वरूपातून मिळतं. म्हणून लोक पैशावर प्रेम करतात.
म्हणून पैसा त्या ठिकाणी कमव आणि पैसा कमवल्याच्या नंतर ना जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल, हे सांगतात ना घरची. काय दुसरं सांगतात काय? काय सांगतात शाळेत जाताना? चांगला अभ्यास कर आणि अभ्यास केल्याच्या नंतर तुला काय होईल? चांगली नोकरी लागेल म्हणतात की नाही? कशा करता म्हणतात? तर आपल्या जीवनामधला प्रत्येक क्षण जो आहे तो प्रत्येक क्षण आनंदामध्ये जावा याच्याकरता प्रत्येकाची अपेक्षा आहे. आणि अपेक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर आपल्याला प्राप्त जी गोष्ट झाली ती गोष्ट आणि आपल्याला जे काही मिळवायचे त्याच्यामध्ये मोठी तफावत सांगितली. कशी तफावत सांगितली? जे मिळवायचंय ते लय उच्च कोटीतलंय आणि जे मिळवण्याकरता आपल्याला प्रयत्न करतोय त्याच्याकरता आपण काय होतोय? थोडे कमी पडतोय. म्हणून मानवी जीवनाचा जर आपण विचार केला तर सगळ्याच अपेक्षा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकत नाही. आता इथं बसलेल्या मुलांपैकी प्रत्येकाची एकच अपेक्षा आहे का? नाही. कोणाला वाटतं पोलीस व्हावं, कोणाला वाटतं मिलिटरीमध्ये जावं, कोणाला वाटतं डॉक्टर व्हावं, परंतु सगळ्याच्या अंतःकरणामध्ये जेवढ्या म्हणून काही इच्छा आहे तेवढ्या सर्वच पूर्ण होत आहेत का? नाही पूर्ण होत. म्हणून मी एकदा ऐकलं होतं की वैद्य बाबा सांगायचे की सगळं सगळ्याला मिळत नाही, सगळं एकाला मिळत नाही, एक सगळ्यांना मिळत नाही आणि सगळं एकाला मिळत. म्हणजे सगळं सगळ्याला कसं काय मिळत नाही? सगळ्या गोष्टीचा जर विचार करायला गेलो तर विदुर नीतीमध्ये विदुर काकांनी सर्व सुखाचा अंतर्भाव करत असताना 6 गोष्टीमध्ये अंतर्भाव केलेला दिसतोय. कोणती 6 गोष्टी? तर तसं तर मृत्यू लोकांमध्ये सुख नाहीच, पण या गोष्टी मिळाल्याच्या नंतर ना आपण एक नेहमी प्रमाण म्हणतो बघा, सुख पाहता जवा पाडे. त्या जवा एवढं का होईना सुख मिळतं असं तुकोबारांनी सांगितलं तुम्हाला. मग तुकोबारांनी त्या जवाचा अंतर्भाव करत असताना 6 गोष्टी अनुकूल असल्या तर मिळतं असं तुकोबारांनी. मग कोणत्या? अर्थोगम, नित्यम आरोग्यताच, प्रियश्य भार्या प्रियवादिनश्य, वशिष्य पुत्रा अर्थकरीच विद्या, षडजीव लोकेश सुखीन राहणं. पहिलं सांगताना सांगितलं की सुखाची गोष्ट करत असताना सगळ्या अपेक्षा जर पाहायला गेल्या तर 6 गोष्टीच्या अंतर्भावामध्ये सर्व सुखाचा विचार केलेला दिसतो. कोणतं आहे पहिलं? अर्थोगम. म्हणजे ज्या माध्यमातून आपण जी विद्या शिकलोय ती विद्या पैसा प्राप्त करून देणारी जर असेल त्याला म्हणतात अर्थगम. आणि जर ज्या माध्यमातून पैसा मिळणारी जी विद्या आहे ती विद्या जर एकदा का नष्ट झाली मग माणसाच्या सुखाला होती लागत असत, मग सुख होत नाही. म्हणून अर्थोगम. बरं म्हणले अर्थ प्राप्त आहे, सर्वांकडे पैसा प्राप्त आहे, पण आरोग्य नाही. काय उपयोग आहे का? मानवी जीवनाचा जर विचार केला तर मानवाला सूत्रच कळालं नाही आजपर्यंत. मानवी जीवनामध्ये काय करत असतो मनुष्य? तरुण वयापासून म्हातारा होईपर्यंत हाडाची काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस हे सारं करतो आणि त्याच्यातून काय करतो? संपत्ती कमवतो. मग काय करतो? संपत्ती कमवण्याकरता आरोग्य काय करतो? त्याच्यावरती जागायला लावत असतो. आरोग्य सगळं काय करतो? त्याच्यामध्ये खर्च करून टाकतो. आणि मिळवलेली जी काही संपत्ती ती संपत्ती मिळवल्याच्या नंतर उतार वयामध्ये आरोग्य आपण आधी धन कमवण्याकरता जे आरोग्य खर्च केलं होतं ते आरोग्य परत मिळवण्याकरता मिळवलेलं धन खर्च करतो. काय बेरीज झाली? शून्य झाली. काय कळालं का तुम्हाला? पहिल्यांदा काय केलं? रात्र लागला, त्याचा परिणाम काय झाला? साखर झाली, शुगर झाली ना. काय झालं? रात्र कष्ट केले आणि त्याचा परिणाम शुगर झाली. नाही त्या गोष्टीचा त्याने काय केलं? डोक्यावरती ताण घेतला, त्याचा परिणाम झाला मेंदूवरती ताण झाला, हृदयावरती ताण गेला, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढला. आणि ब्लड प्रेशर वाढल्याच्या नंतर न उतार वयामध्ये साखर मेंटेन राहण्याकरता, साखर व्यवस्थित राहण्याकरता पैसा गोळा केलाय तो खर्च करतो. बेरीज काय झाली? बेरीज शून्य झाली ना. आरोग्य खर्च केलं आणि पुन्हा आरोग्य प्राप्त करण्याकरता पैसा खर्च केला, काही त्याच्यामध्ये होत नाही. त्याचा परिणाम असा झाला आरोग्यही पाहिजे, अर्थ मिळणारी जी असणारे अर्थोगम तेही आहे. पुढे सांगितलं प्रियश्य भार्या प्रियवादिनश्य, एक प्रेमाने बोलणारी पत्नी आणि एक नुसतं प्रेम राहणार.
पुढे सांगितलं वशिष्ठ पुत्रा अर्थ करीचे विद्या. 6 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. 6 गोष्टीपैकी या 6 गोष्टी जर तुम्हाला सुखाला कारणीभूत असतील, मग 6 गोष्टी घरी मिळतील का? एकाच्या ठिकाणी मिळतील का? नाही मिळणार. का नाही मिळणार हो? कारण 6 गोष्टी जर एकाच्या ठिकाणी मिळाल्या तर त्याला सर्व सुख होईल, आणि सर्व सुख मिळालं तर तो देवच आहे ना. दुसरी गोष्ट काय? 6 गोष्टी कोणाच्या घरी पैसा प्राप्त नाही तर आरोग्य आहे, कोणाच्या घरी आरोग्य आहे तर पैसा नाही, कोणाच्या घरी प्रेमाने बोलणारी पत्नी आहे तर प्रेम करणारी पत्नी नाही, कोणाच्या घरी विचार करायला गेलं तर हे 6 आहे 5 गोष्टी, पण असणारा मुलगा वश नाही, मुलगा आपल्यासारखा वागणारा नाही, किंवा अर्थकरीची विद्या नाही. सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव एका ठिकाणी होत नाही. मग सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव एका ठिकाणी होत नाही, तर सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव एका ठिकाणी होण्याकरता माणसाने काय केलं पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. आपली अपेक्षा मोठी, पण अपेक्षा मोठी असल्या कारणाने देखील त्याच्यामध्ये अपेक्षा मोठी आहे, परंतु ते मिळेलच का नाही हे सांगता येत नाही. म्हणून दैवी संपत्तीचा माणसाने काय केलं पाहिजे? आश्रय केला पाहिजे. आता दैवी संपत्तीपैकी विचार करत असताना भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती सांगितली असेल. भगवान परमात्म्याने 7व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकापासून दैवी संपत्ती सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सांगताना 2 श्लोकामध्ये त्या ठिकाणी सांगितले दुष्कृतो मूढा. या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने सांगितले आसुरी संपत्ती, जी आसुरी संपत्ती लोक अंगीकृत करतात ते माझं भजन करत नाही. काय? आसुरी संपत्तीचे लोक जे असतात, म्हणजे आसुरी गुण त्यांच्यामध्ये आहेत, ते लोक मूढा म्हणले म्हणजे मूर्ख, ते काय करत नाही? माझं भजन करत नाही. शेवटी मग 7व्या अध्यायामध्ये हे सांगितल्याच्या नंतर पुढं 8व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायाच्या शेवटी 2 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याला अर्जुनाने काही प्रश्न विचारलेले दिसतात, आणि त्या 7 प्रश्नाचं उत्तर म्हणून 8वा अध्याय तयार झाला. आणि 8वा अध्याय तयार झाल्याच्या नंतर 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान परमात्म्याने ज्ञान आणि विज्ञान परमात्म्याने अर्जुनाला समजून सांगण्याकरता 9व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिता या पदावरती चिंतन करत असताना आसुरी संपत्ती त्या ठिकाणी सांगितली. आता पुढे 13व्या अध्यायामध्ये दैवी प्रकृती आश्रिता भजनते, म्हणजे दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे लोक माझं भजन करतात, अशा प्रकारचं चिंतन 13व्या अध्यायामध्ये सांगून थोडक्यामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याने 9व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये हे असणारे जे भजन करणारे लोक आहेत त्या दैवी संपत्तीचा विचार सांगितले. आता पुढे बोलतो 10व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये पुन्हा भगवान परमात्म्याने ज्ञान आणि विज्ञान त्या ठिकाणी अर्जुनाला समजून सांगितलं. आणि 10व्या अध्यायाच्या शेवटी भगवान परमात्म्याने दैवी संपत्ती आणि आसुर संपत्तीच्या विस्ताराने वर्णन करायला पाहिजे होतं खरं तर, पण त्यामध्ये नेमकंच अर्जुनाने ते सगळं जाणल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला माझी जे असणारी जी काही विभूती, तुझी विभूती तू किती विस्ताराने आहे ही विभूती समजून सांग, याच्याकरता परमात्म्याला अर्जुनाने काही प्रश्न विचारले. तुझी विभूती कुठं कुठे आहे ते मला समजून सांग. मग भगवान परमात्म्याने 10व्या अध्यायामध्ये परमात्म्याने अर्जुनाला विभूती सांगितली. आता हे सगळं जाणल्याच्या नंतर शेवटच्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की एका अंशावरती माझं स्वरूप किती मोठं आहे, मी किती मोठा आहे हे सांगितल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितलं मी एका अंशावरून स्थित होतो. माझ्या एका अंशावरती एक आहे जग स्थित सांगितलंय. एका अंशावरती म्हणजे परमात्म्याच्या बाबतीमध्ये वर्णन करताना सांगितले अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदावरी नवल केवडे केवडे न कळे कामवाचे पुढे. अरे या परमात्म्याचं किती मोठा परमात्मा आहे म्हणजे अनंत ब्रह्मांडे उदरी. त्याच्याकरता आपण नेहमी भागवताचंही चिंतन ऐकतो.
आणि या अभंगावरती चिंतन ऐकत असताना परमात्म्याच्या लग्नाचंही वर्णन ऐकत असतो. परमात्म्याचं लग्न ठरलं म्हणजे, आणि परमात्म्याचं लग्न ठरल्याच्या नंतर गरुडाकडे पत्रिका दिली पहिल्या सासरीला देण्याकरता. पहिला सासर म्हणजे एकाचीच पंचायत, दुसऱ्या तयारीत झाला का? पहिलं जे आहे, पहिला सासरा कोण आहे? भगवान परमात्म्याची पहिली पत्नी कोण? लक्ष्मी. आणि लक्ष्मी कुठून निघाली? समुद्रातून निघाली. मग समुद्रातून निघाल्याच्या नंतर लक्ष्मीचे पिता असणारे कोण? समुद्रदेव. आणि त्यांची असणारी मुलगी कोण आहे? लक्ष्मी. मग या समुद्राला असणारी पत्रिका देण्याकरता गरुड गेले. गरुड गेल्याच्या नंतर गरुडाने समुद्रदेवाकडे पत्रिका दिली, म्हणले लग्नाला या. पण त्या समुद्राचा हा विक्राळ रूप पाहिल्याच्या नंतर जरा भीतच काय केली? पत्रिका गरुडाने दिली. आपल्याला एखादा पाहुणा आला आणि त्या पाहुण्यावर प्रेम नसतं ना, माणूस तिकडे स्टँडवर त्याला आउट करतो. काय करतो? आउट करतो. कसं? बरं का, तुम्हाला घरी नेलं असतं म्हणजे, पण लय कांदा काटायची गडबड चालली, मंडळी घरी नाही म्हणजे. का? त्या पाहुण्यावर प्रेम नाही ना. तसं ते अकराळ विक्राळ रूप कोणाचं पाहिलं? ते समुद्राचं पाहिलं. आणि गरुडाला वाटलं ही जर त्या ठिकाणी लग्नाला आला तर त्या ठिकाणी सारे पाण्यात मरून जातील म्हणजे, म्हणून त्याने आपलं त्रोटक स्वरूपाचं निमंत्रण दिलं आणि गरुड निघाला. आता गरुड निघाल्याच्या नंतर समुद्राने विचार केला, अवघा आपला परिवार, आपला अवघा परिवार जर घेऊन जायचं म्हटलं तर आपल्याला वेळ लागणार आहे म्हणजे. म्हणून काय केलं? म्हणून गरुड जसा पुढे निघाला तसं समुद्र पाठीमागं लग्नाकरता निघाले. आणि लग्नाकरता निघाल्याच्या नंतर गरुडाने पाठीमागं पाहिलं तर भयान अशा असणाऱ्या समुद्राची गर्जना ऐकू लागला. पाठीमागं पाहतो तर समुद्र देव येताना दिसला. गरुडाने जरा थोडासा काय केलं? रेस वाढवली आणि पुढं पळू लागला. परमात्म्याच्या जवळ गेला. परमात्म्याला सांगितलं, म्हणजे देवा, काय निमंत्रण देण्याकरता गेले पण त्या समुद्राची खोली काय सांगता? अपुर्य मानव मचलम प्रतिष्ठा. अरे एवढा मोठा असणारा समुद्र, तो किती असणाऱ्या नद्या आतमध्ये घेतो तरी वाढत नाही, आणि कितीही दुष्काळ पडला तरी सुकत नाही. अशा असणाऱ्या समुद्राची व्याप्ती कोणाला मोजता आली नाही. आणि त्याला लग्नाला बोलवले म्हणजे मांडपात काय पाणी शिरल्याच्या नंतर आलेली लग्नाला वराडी मंडळी जिवंत राहणार नाही. परमात्म्याने सांगितलं येऊ द्या तर खरं. म्हणजे त्यांच्या निवासाची व्यवस्था कुठं करायची? परमात्म्याने आपला शरीरावरचा एक केस काढण्याला सांगितलं, म्हणजे याच्यामध्ये निवासाची व्यवस्था करा. गरुडाने ते केस पाहायचा परमात्म्याकडे पाहिजे. म्हणजे मला काय बावळट समजलं का? या केसामध्ये कसं काय समुद्र राहू शकतो? म्हणजे जात खरं ते. मग परमात्म्यावर त्यांचा असणाऱ्या विश्वासाच्या कारणानं गरुडाने त्या समुद्रदेव आल्याच्या नंतर त्या समुद्राला त्या रोमामध्ये प्रवेश करण्याकरता सांगितलं. प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याच्या नंतर समुद्रदेवाला सांगितलं, म्हणजे व्यवस्था आहे का व्यवस्थित? म्हणजे एवढी मोठी व्यवस्था आहे की माझ्यासारखे अनेक सप्त समुद्र जरी आले तर याच्यामध्ये सामून जातील. एवढी मोठी व्याप्ती परमात्म्याची एका केसामध्ये. म्हणून मेघा अंशोन स्थित होती. परमात्म्याची एका अंशावरती स्थिती. म्हणून परमात्म्याने 10व्या अध्यायाच्या शेवटी परमात्म्या अर्जुनाला ही असणारी आपली स्थिती सांगितली. मग अर्जुनाला पुन्हा निर्माण इच्छा झाली की तेव्हा एवढं मोठं तुझं विश्वरूप आहे ना, ते विश्वरूप मला बघायचं. मग 11व्या अध्यायामध्ये परमात्म्याने विश्वरूप दाखवलं. आणि विश्वरूप दाखवल्याच्या नंतर 11व्या अध्यायाच्या 54व्या श्लोकापर्यंत अनन्य भक्तीचा महिमा काय केला? सांगितला. आणि अनन्य महिमा सांगितल्याच्या नंतर अर्जुनाने 12व्या अध्यायाच्या मध्ये सगुण उपासक आणि निर्गुण उपासकांचं काय केलंय? चिंतन सांगितलंय. पुढे 13व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकापर्यंत सगुण निर्गुण या विषयाचं चिंतन करून पुढे 15व्या अध्यायामध्ये अव्यभिचारी भक्ती कशी प्राप्त होते याच्याकरता 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला असंग शस्त्रेन दृढेन चित्वा यामध्ये आसुरी संपत्तीचं कारण असणारा जो संसार आहे तो संसार कसा छेदन करा याच्याकरता सांगितलं. मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा, या संसाराचा संग तुम्ही टाकून दिला म्हणजे आसुरी संपत्तीचा त्याग सांगितला.
आणि आसुरी संपत्तीचा त्याग सांगितल्याच्या नंतर 4थ्या श्लोकामध्ये परमात्म्याची अनन्य शरणागती सांगितली आणि तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये, मला काय करा शरण सांगितलं. आणि 16व्या अध्यायामध्ये पुढे दैवी संपत्ती सांगायला सुरुवात केली. म्हणून दैवी संपत्ती 16व्या अध्यायात सांगितली मध्ये याच्यामध्ये नाही, तर 7व्या अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत कुठे ना कुठे परमात्म्याने या आसुरी संपत्तीचा आणि दैवी संपत्तीचा विचार केला. मी मगाशीच तुम्हाला सांगून गेलो, दैवी संपत्तीमध्ये देवाचे गुण नाही. जे गुण देवापर्यंत नेण्याकरता तुम्हाला मार्गदर्शक आहेत, अंगीकृत केल्याच्या नंतर ते गुण देवापर्यंत घेऊन जातात, त्याला म्हणतात दैवी संपत्ती. आणि जे गुण आत्मसात केल्याच्या नंतर देवापासून कोसो दूर घेऊन जातात ना, त्याला म्हणतात आसुरी संपत्ती. मग या आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्तीचा विचार करताना पहिलं तर या ठिकाणी सांगितलंय श्लोकामध्ये अभयम सत्व संशुद्धी. या 2 श्लोकाचा विचार काय मला सांगायचा नाही, मी शेवटच्या पुस्तकाला माणूस काय केलं, शेवटी मला 4 गुण सांगितले आणि 4 गुणापैकी पहिला गुण या ठिकाणी सांगितलाय धृती. काय सांगितलंय, जरी शब्द जरी अवघड असला, काय शब्द जरी अवघड असला, त्या दिवशी आम्ही बॅनर लावत होतो बाहेर, हे बाहेर काय करत होतो, फ्लेक्स लावलं ना आपण, त्यामध्ये दैवी संपत्ती, अभय, सत्व संशुद्धी, स्वाध्याय, तप, आर्जवम, या सगळ्या लिहिलेच्या असताना लोक म्हणजे काय सांगायचे काय कळणार नाही. ते संस्कृत शब्द असल्या कारणानं माणसाला थोडं अवघड वाटतं, पण धृती शब्दाचा अर्थ होतो दैवी. काय दैवी. यामध्ये परमात्म्याने असं सांगितलंय की जो साधक आहे त्या साधकाने आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता जो साधक त्या मार्गावरती निघालाय, त्या मार्गावरती जात असताना त्याने अंतःकरणामध्ये हे धैर्य धारण केल्याच्या नंतर त्या परमात्म्याच्या प्राप्तीपासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून त्याने दैवी संपत्तीचा गुण असणारं जे धृती म्हणजे धैर्य ते अंतःकरणामध्ये धारण केलं पाहिजे. जर अंतःकरणामध्ये ते धारण केलं तर परमात्म्याची ही दैवी संपत्ती परमात्म्यापर्यंत घेऊन जात असते. याच्याकरता हा गुण सांगितला. म्हणून तुकोबारांनी याच असणाऱ्या अर्थाचा अभंग आपल्याला सांगितलंय. काय सांगितलंय, परपुरुषाचे सुखभोगी तरी. काय सांगितलं, परपुरुषाचे सुखभोगी तरी. मी एकदा शिंगडवाडीला अभंग ऐकला मोठ्या माऊलींच्या मुखामध्ये आणि कुठंतरी हा अभंग घेतला. मला असं वाटतं गौतम महाराजांचा असणारा मुलगा ऋषिकेश त्याने नर्मदेची परिक्रमा केली आणि परिक्रमा केल्याच्या नंतर माझं कीर्तन ठेवलं परिक्रमेला. मग मी साधकाच्या जीवनामध्ये कसं प्रकारे धैर्य धारण करून त्यांनी साधना केली पाहिजे या दृष्टिकोनातून हा अभंग तिथे घेतला. पण अभंगाच्या सुरुवातीला थोडी भाषा वेगळी वाटते. कशी, परपुरुषाचे सुखभोगी तरी. आता परपुरुष म्हणलं की पहिलं तर माणसाच्या अंतःकरणामध्ये समाजाच्या दृष्टिकोनातून वेगळी भावना निर्माण होते. परपुरुष म्हणजे आपला पुरुष सोडायचा आणि दुसऱ्या पुरुषाचं सुख घ्यायचं असा अर्थ होतो. पण हा अर्थ तो नाही. परपुरुष शब्दाचा अर्थ असा होतो, तो परपुरुष असणारा म्हणजे तो परमात्मा. त्या परमात्म्याचं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करायचं, परपुरुषाचे सुखभोगी तरी उतरोनी करी घ्यावे शीश. आता उतरोनी करी घ्यावे शीश म्हणजे शीश शब्दाचा अर्थ होता आपलं शिर म्हणजे डोकं. उतरोनी करी म्हणजे यामध्ये सांगताना हे धृती शब्दाचा अर्थ तो अभंग मूर्तिमंत एकच अर्थ आहे, काही त्याच्यामध्ये बदल नाही. तो अभंग आणि हे पद एकच चिंतन, काही बदल. धृती शब्दाचा अर्थ धैर्य. अरे देवाची प्राप्ती करून घेण्याकरता, देवाची प्राप्ती करून घ्यायची ना, कसं धैर्य पाहिजे तुमच्यामध्ये. अरे देवाची प्राप्ती करून घेण्याकरता आपलं शिर आपल्या हाताने कट करून, मुंडकं आपल्या हाताने कट करून हातामध्ये घेण्याकरता जे धैर्य पाहिजे, जे धाडस पाहिजे, ते धैर्य तुमच्याकडे पाहिजे, तेव्हा तुम्ही परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ. म्हणून परपुरुषाचे सुखभोगी तरी उतरोनी करी घ्यावे शीश. मग पुढे काय सांगितलं, संसारा आगे आपुले निहाते. पहिलं उतरोनी करी घ्यावे शीश, याच्यामध्ये ममत्व घालवलं. काय केलं, ममत्वाविषयीचे धैर्य सांगितलं. ममत्व म्हणजे काय, मी आणि माझं हे वेगळे ना, मी आणि हा माझं वेगळे. पहिलं तर ममत्वाविषयीचं असणारं धैर्य, माणसं एक वेळेस माझं टाकून देतील पण मी जात नाही लवकर. काय, माझं टाकून देतील पण मी लवकर जात नाही. पण तुकोबारांनी सांगितलं पहिलं तर
काय करा, मी टाकून द्या. मी टाकून दिल्याच्या नंतर माझा आपोआप जात असतो. काय जात असतं? आपोआप जात असतं. एखादा माणूस मेल्याच्या नंतर मनुष्य मेल्याच्या नंतर लोक त्याचं नाव गेल्याच्या नंतर तो मेल्याच्या नंतर त्याचं नाव सुद्धा निघून जात असतं. त्याचं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. मेल्याच्या नंतर म्हणत नाही दवाखान्यातून रामभाऊ कुठपर आला असं म्हणत नाही. काय म्हणतात? प्रेत कुठपर्यंत. याचा अर्थ असा होतो, ज्या दिवशी आपण या पंचमहाभूताच्या शरीराला सोडतो त्याच दिवशी तुमचं मीपणा निघून जात असतो. म्हणून तुकोबारायांनी त्या धैर्याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना उतरवून घ्यावे, शीश हातामध्ये घेणं सांगितलंय. संसार आगे आपुलीने हाते, म्हणजे ममत्व घालवलं. त्याच्याबद्दलचं असणारं जे ममत्व आहे, मी आणि माझा असणारा संसार तो घालवण्याचा धैर्य आपल्याकडे पाहिजे, त्याला म्हणतात धृती. आणि शेवटी तुकोबारायांनी एका कीटकाचं वर्णन सांगितलं. तुकोबारांनी सांगितलं किती धैर्य पाहिजे तुमच्याकडं. अरे साधन मार्गावरती निघाल्याच्या नंतर अनुकूल परिस्थिती उद्या, प्रतिकूल परिस्थिती उद्या, कोणतीही परिस्थिती आली तरी आपण ज्या मार्गावरती चालू त्या मार्गातून बाजूला जायचंच नाही, हे अंतःकरणामध्ये दृढ निश्चय, त्याचं नाव आहे धैर्य. दुसरं धैर्य नाही कोणतं. तुकोबारांनी वर्णन करताना सांगितलं की तुका म्हणे व्हावे तया परी दीट आणि पतंग हा नीट दिपास. त्या असणाऱ्या कीटकाला तुम्ही पाहिले का पावसाळ्यामध्ये गलावरती ते पांढरे कीटक येऊन काय करतात? झडप घालतात. काय करतात? झडप घालतात. त्याला माहिती असतं ते तेज पाहिल्याच्या नंतर त्या तेजाला मिठी मारण्याकरता अंतःकरणामध्ये तो जिज्ञासा धारण करतो. कोण? तो पतंग नावाचा कीटक. आणि त्याच्यावरती एवढी जोरात झडप घालतो आणि झडप घातल्याच्या नंतर त्याला माहिती असते त्यामध्ये आपला घात होणार आहे. पण तरी देखील तो काय करतो? अंतःकरणामध्ये धैर्य धारण करतो आणि धैर्य धारण करून त्या असणाऱ्या दिव्यावरती झडप घालून आपला मृत्यू पत्करतो. पण कशामुळे होतो हे? त्याने अंतःकरणामध्ये केलेलं धैर्य. म्हणून अनेक उदाहरणं जर तुम्हाला पाहिजे असतील तर परमात्म्याच्या प्राप्ती करता ज्या ज्या भक्तांची यादी सांगितली जाते, परमात्म्याची भक्ती प्राप्त करून घेतलेले भक्त, त्या असणाऱ्या साधनावरती सिद्ध झालेल्या भक्तांपैकी त्यांच्या जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आली तरी देखील आपल्या मार्गावरती चूक झालेली नाही, बाजूला गेले नाही. का बाजूला गेले नाही? त्यांनी धैर्य धारण केलं होतं. कोणतं धैर्य धारण केलं होतं? हाची नेम आता धैर्य धारण केलं. म्हणून बघा, तुम्हाला मी अनेक वेळा उदाहरणही सांगितलं असेल, परंतु ध्रुव महाराजांच्या जीवनामध्ये स्वतः नारदांनी म्हणून सांगितलं, बाबा हे तुझ्याकडून होणार. सांगितलं नारदांनी सांगितलं, हे धैर्य जर धारण करायचं असेल ना, हे काही सामान्य गोष्ट नाही. आणि याच्याकरता वनामध्ये जावं लागतं, तपश्चर्या करावी लागते. पण ध्रुव महाराजांनी सांगितलं, आता काही हो, मी माझ्या अंतःकरणामध्ये हे धैर्य धारण केलेलं आहे. कोणतीही परिस्थिती माझ्यावरती उद्या प्रसंग अवधानाने मला उपाशी राहायची पाळी आली तरी मी ठरवलंय आता देव प्राप्त झाल्याशिवाय याच्या बाजूला जायचं नाही. याला म्हणतात धैर्य आणि यालाच म्हणतात धृती. ती दैवी संपत्तीचा एक गुण सांगितला. मग अनुकूल परिस्थिती आली काय, प्रतिकूल परिस्थिती आली काय, आपण साधन मार्गावरती आहे आणि या साधन मार्गावरून आपण बाजूला जायचं नाही, हे साधकाने ठरवलं म्हणजे त्याला धैर्य म्हणतात. मग अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा विचार सांगताना सांगितलंय, त्याच्याकरता भक्तराज असणाऱ्या प्रल्हादांचं चरित्र. अरे प्रल्हादांना किती विरोध झाला या साधन मार्गावरती असताना. समाजाचा विरोध झाला नाही. कोणाचा विरोध झाला? स्वतःच्या बापाचा विरोध होता. नाव घेऊन येते देवाचे, ते ब्रीद हिरण्यकश्यपूचे. अरे स्वतःच्या मुलाला तेलाच्या कढईमध्ये तळलं, हत्तीच्या पायी दिलं, कड्यावरून ढकलून दिलं. हे सारं केल्याच्या नंतर देखील, एवढा मोठा अट्टास केल्याच्या नंतर देखील त्याला मारण्याचा प्रयत्न केला देखील असणाऱ्या भक्तराज असणाऱ्या प्रल्हाद महाराज आपल्या अंतःकरणामध्ये धैर्य धारण केलं होतं की मी ज्या साधन मार्गावरती चाललोय त्या साधन मार्गाचा असणारा माझ्यावरती कृपा करणारा परमात्मा आहे, या मार्गातून मला बाजूला काढणार नाही. मी अंतःकरणामध्ये धैर्य धारण केलेले, तो परमात्मा निश्चित स्वरूपामध्ये मला प्राप्त होणार आहे. हे धैर्य अंतःकरणामध्ये धारण करून प्रल्हाद महाराजांनी या असणाऱ्या सर्व प्रसंगामधून काय केलं? काय केले? बाजूला झाले. हे कशामुळे घडलं? तर अंतःकरणामध्ये धैर्य धारण केलं म्हणजे धृती धारण केली. पुढे सांगितलंय शौच. काय सांगितलंय? शौच. शौच शब्दाचा अर्थ होतो शुचिर्भूतता, शुद्धता, स्वच्छता. काय? शौच सांगितलंय. आता
की बाह्य आंतरशौच नाही सांगितलं, आत्मशुद्धी नाही सांगितली, मग कोणती बाह्य शुद्धी सांगितली. आता याच्याकरता ज्ञानोबारांनी गोड ओव्या सांगितलेले आहेत, पण ओव्या सांगायला आपल्याकडे टाइम नाही. आंतरशुद्धी सांगण्याकरता अभयम सत्व संशुद्धी याच्यामध्ये आंतरशुद्धी सांगितली, आणि इथं जी सांगितली ती बाह्यशुद्धी सांगितली. बाह्यशुद्धीचा विचार करताना का बाह्यशुद्धी सांगितली? बाह्यशुद्धी म्हणजे असणारी शरीराची शुद्धता सांगितली. बाह्य शुद्धता म्हणजे जोपर्यंत आपण असणाऱ्या बाह्यशुद्धीकडे आपण लक्ष देत नाही, तोपर्यंत बाह्यशुद्धी जर कळाली नाही तर हे शरीर कसे, हे शरीर रोगाचे भांडार, दुःखाचे कोठार, अपवित्र असणाऱ्या शरीराचे आपल्याला महत्व कळणार नाही. त्याच्याविषयी असणारं जे काही ममत्व आहे ते ममत्व आपलं जाणार नाही, म्हणून अशौच या ठिकाणी सांगितले. मग अशौच शब्दाचा अर्थ आहे आंतरशुद्धी नाही, बाह्यशुद्धी सांगितली. जर या शरीरात आपल्याला अपवित्रता कळाली, मग या शरीरावरती प्रेम राहणार नाही, ते स्वतःच्या शरीरावरती राहणार नाही, याच्यामध्ये नवल नाही. दुसऱ्याच्या असणाऱ्या शरीराविषयी ममत्व आहे आपल्या अंतःकरणामध्ये, त्याच्या सौंदर्याविषयी असणारं ममत्व आहे. ते ममत्व एकदा कळालं की मग मात्र आपल्याला ते ममत्व गेलं, मग मात्र आपली बाह्यशुची होणार आहे, आणि बाह्यशुची तीच आपल्याला परमात्मेपर्यंत नेण्याकरता कारणीभूत आहे. याच्याकरता जर तुम्हाला उदाहरण पाहायचं असेल तर दुसऱ्याच्या शरीराविषयी आपलं आतलं पाहतो का बाहेरचं पाहतो? आतमध्ये पाहिल्याच्या नंतर रव रव दुर्गंधी रे. थोडं जर लागलं आणि थोडं याच्यावर त्या कातड्याचा जर भाग निघून गेला आणि याच्यामध्ये जर जखम झाली, त्या जखमेचा वास सुटतो, त्याच्यामध्ये किडे पडतात, आणि ज्या असणाऱ्या कातड्यावरती, ज्या असणाऱ्या स्वरूपावरती प्रेम करतोय त्याच्यावरती आपलं प्रेम राहत का राहत नाही. याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर मीराबाईंचं उदाहरण. मीराबाईंवरती एक नौकरणीचा असणारा मुलगा आकर्षित झाला आणि त्याने सांगितलं मीराबाईवरती काय करायचे, माझं लग्न करायचे. मीराबाईंनी सांगितल्याच्या नंतर ती असणारी जी काही दासी होती त्या दासीला मोठं वाईट वाटलं. अरे राजाची कन्या आहे आणि हिच्याशी आपल्या मुलाचा विवाह कसा होईल? त्याने खाणं पिणं सारं सोडून दिलं होतं. म्हणला केली तर हीच करेल, नाही तर करणार नाही. काय म्हणला? केली तर हीच करेल, नाही तर करणार नाही, तर घेतो का आपण ना. मग कापून घेतो म्हणल्याच्या नंतर असणारी जी काही दासी होती त्याला आश्चर्य वाटतं. अरे कुठं आपण दासी आणि कुठं ती राजाची कन्या? अरे ज्या राजकन्याचा आपल्याला पाय देखील पाहायला भेटत नाही तिच्याशी विवाह आमची गोष्ट. मग ते दुःखी असल्या कारणाने एक दिवस मीराबाईने तिला विचारलं, एवढाच कवायला पण गुण सांगतो, राहिलेला दोन गुण पुढच्या प्रवचनात कवायला पण सांगेल, पण एवढं सांगू द्या. मग ते मीराबाईने त्या दासीला विचारलं, म्हणजे कशामुळे तुम्ही नाराज आहात? तिने सांगितलं, बाई जाऊ दे म्हणले, तिचे काय असेल ते घडून गेले, माफ करा म्हणले मला. पण मीराबाईने विचारलं, नेमकं झालं काय याचा मुद्दा तर कळू द्या. त्यांनी सांगितलं की एक दिवस माझ्यासोबत माझा मुलगा आला होता आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं, तुमच्या सौंदर्यावरती तो आकर्षित झाला आणि त्यांना अशी इच्छा आहे की तुमच्याशी लग्न करायचं. तो खाणं पिणं सोडून दिले, काही कोणाशी बोलत नाही, काय नाही, घरामध्ये बसून राहतोय, आणि त्याची चिंता असल्या कारणाने माझी प्रसन्नता बिघडली, माझी स्थिती बिघडली, माझी खिन्नता प्राप्त झाली. हे पाहिल्याच्या नंतर मीराबाईंनी सांगितलं की त्याला काय करा म्हणले, तुम्ही माझ्या सौंदर्यावरती आकर्षित झाले ना, मी लग्नाकरता तयार आहे म्हणले, त्याला लग्नाला एक 10-15 दिवसांनी घेऊन ये म्हणले. तोपर्यंत आम्ही काय करतो म्हणजे रूपवती तयार करतो. पण ठीक आहे म्हणले. मीराबाईने काय केलं, आपल्या राजवैद्याला बोलून घेतलं आणि सांगितलं, म्हणजे माझं जे आहे ते काय, जुलाब आणि उलट्या होण्याचं औषध मला बंद होण्याचं नाही बरं का, होण्याचं द्या, अतिसार होण्याचं आणि उलटी होण्याचं औषध मला द्या. म्हणजे कसं करता हे पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगते. मग मीराबाईने ते सगळं प्राशन केल्याच्या नंतर त्यांना अतिसार होऊ लागला, उलट्या होऊ लागल्या. ते सारं झालेला अतिसार, ते सारं झालेल्या उलट्या मीराबाईंना ऐकायला थोडं बिभत्स आहे, पण ते सारं एका मडक्यामध्ये भरून आणि 4-5 मडकी 2-4 दिवस झालेला तो अतिसार सारं त्याच्यामध्ये भरून ठेवलं आणि एका रूम मध्ये ते ठेवून. ठरलेल्या दिवशी त्या असणाऱ्या मुलाला अति आनंद झाला आणि त्याने काय केलं, हातामध्ये वरमाला वगैरे घेऊन आता मीराबाईंच्या गळ्यामध्ये माळ घालणार आहे, त्यांच्याशी माझा विवाह होणार आहे, या दृष्टिकोनातून मीराबाईंच्या मागामध्ये गेला.
पण साधं माणसाला एकदा उलटी झाल्याच्या नंतर माणसाची स्थिती बिघडून जाते. अतिसारही झालाय, हे सगळं उलटीही झाले आणि याने मीराबाईंचं शरीर पुरुष झालं होतं. शरीरावरचं तेज निघून गेलं. साधं कांदा वाहिलं तर तोंड हांदेवणी लोक झाले साधे उन्हामध्ये झाले का नाही? उन्हाच्या तोंड चेहऱ्यावरती तेज राहिलं नाही. प्रवचनात बसायची माणसाची पात्रता म्हणजे इच्छा राहिली नाही का? उन्हाने कांद्याने पॅक झाले बघा. तुकाराम भाऊ आमचे पॅक झाले तर बाकीचे कशामुळे? हा आम्हाला जर बसते नका तुम्ही सांगू. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर असणारा, माझ्याकडे लक्ष द्या, असणाऱ्या त्या मुलाने हार घेऊन मीराबाईंकडे गेला. पडदा बाजूला साईडल्या बरोबर मीराबाई एका अंगावरती पडलेल्या होत्या. एकदम शरीर पुरुष झालेलं होतं. मुटकुळा पडलेला त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर तो हार तिथंच टाकून दिला. आणि काय झालंय म्हणून त्या ठिकाणी त्याने विचार केला, तुमचं सौंदर्य कुठं गेलं? तेव्हा मीराबाईंनी सांगितलं, तुला माझ्या सौंदर्यावरती प्रेम होतं ना, म्हणजे सौंदर्य त्या माठात भरून ठेवलं. हे गेला तर त्या ठिकाणी अतिशय दुर्गंध सुटलेली होती. मीराबाईंनी सांगितलं, बाबा आतमध्ये असणारी ही सारी दुर्गंधी रब दुर्गंधी रे. अरे नवद्वार शरीर येतात, प्रत्येक असणाऱ्या द्वारामधून चांगलं काही येतच नाही, वाईटच सगळं बाहेर पडतंय. म्हणून बाह्य सूची कशा करता सांगितले, या असणाऱ्या शरीराचा अपवित्रता कळाली तर मग मनुष्य स्वतःच्या शरीरावरती प्रेम करणार नाही आणि दुसऱ्याच्याही शरीराविषयी आकर्षण करणार नाही. म्हणून या ठिकाणी शौच सांगितलंय, द्रोह आणि नाती मान्यता. अद्रोह आणि द्रोह यामध्ये फरक केलेला आहे. पण रामदेव ते 2 गुण राहिले तर पुढच्या प्रवचनामध्ये ते 3 आणि हे 2 असे मिळून 5 गुण त्या ठिकाणी सांगेल. राहिलेली वेळ आपली जास्त, बरोबर 6:15 वाजता मला प्रवचन समाप्त करण्याकरता सांगितलंय. आता अद्रोह हा जो काही भाग आहे थोडक्यात वर्णन करून जातो. अद्रोह शब्दाचा अर्थ असा होतो की क्रोध आणि द्रोहामध्ये फरक सांगितला. क्रोध कशाला म्हणतात? एखाद्याने आपल्याविषयी काही वाईट केलं आणि तात्काळ त्याच्यावरती जाऊन जाणं, त्याला काय म्हणतात? क्रोध म्हणतात. आणि अद्रोह कशाला म्हणतात? अद्रोह शब्दाचा अर्थ सांगितलाय, क्रोध येतो पण तो क्रोध दडपून ठेवून त्याच्याविषयी वाईट करण्याची बुद्धी जी अंतःकरणामध्ये मनुष्य ठरवून ठेवतो त्याला म्हणतात अद्रोह. काय सांगितलं? अद्रोह म्हणजे कालांतराने ते प्रगट होणार आहे, त्याच्याविषयी वाईटच करणार आहे, ही वाईट बुद्धी म्हणजे अद्रोह सांगितलं आहे. आणि नाती मान्यता म्हणजे आपल्याला मान मिळण्याची जी काय अंतःकरणामध्ये इच्छा आहे ती म्हणजे नाती मान्यता. 2 प्रकारची नाती मान्यता सांगितलंय. कोणतं सांगितलंय? एक असणारी आपल्याकडे समाजाची असणारी मला मिळणारी मान्यता आणि आपण ज्यांच्याकडे काही शिकलोय त्यांच्याकडून आपल्याला मिळणारी मान्यता, हे 2 प्रकारची मान्यता सांगितली. हा अद्रोह आणि नाती मान्यता हे दोन्ही गुण तुम्हाला नंतर सांगेल. राहिलेले जे काही 2 गुण आहेत त्याचं विस्ताराने चिंतन आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहूया. झालेले जे काही 3 गुण आहेत त्या 3 गुणांविषयी तुम्हाला या ठिकाणी चिंतन सांगितलं. झालेले शिवपरमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी या संस्कार शिबिरामध्ये प्रवृत्त झालोय ते स्तुत्य प्रकारचा उपक्रम आहे. आणि या उपक्रमामध्ये आपण असणारे तन मन धनाने सर्व गावकरी मंडळी असतील, पंचक्रोशीतील मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, महाराज मंडळी असतील आणि आशीर्वाद देण्याकरता जे असणारे गुरुवर देवराम बाबा असतील, दगडू बाबा असतील, परशुराम महाराज असतील, तुळशीराम महाराज असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शास्त्री महाराज असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गोड प्रकारचं शिबिर चालू आहे. आणि अशा प्रकारच्या शिबिरामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये अचानक माझ्याकडे आलेली सेवा, झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा विठ्ठल.